आज तू इथे उभा आहेस याचा अर्थ तू कमजोर आहेस असा नाही. याचा अर्थ एवढाच की तू अजून तुझी पूर्ण ताकद वापरलेली नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वळण येतं जिथे ठरवावं लागतं की असंच आयुष्य पुढे ढकलत राहायचं की स्वतःला बदलायचं. लक्षात ठेव, परिस्थिती कधीच परिपूर्ण नसते. ना काल होती, ना आज आहे, ना उद्या असेल. घरची जबाबदारी, पैशांची अडचण, समाजाच्या गोष्टी, हे सगळं त्या प्रत्येक माणसासोबत असतं जो खालून वर जायचं स्वप्न पाहतो. फरक इतकाच असतो, कोणी यामुळे घाबरतो आणि कोणी यालाच कारण बनवतो. तू रोज उठतोस, रोज तो दिवस जगतोस आणि रात्री मनात विचार येतो की आयुष्यात काहीतरी वेगळं व्हायला हवं. पण सकाळ झाले की पुन्हा तोच फेरा, कारण फक्त विचार करून आयुष्य बदलत नाही. आयुष्य तेव्हाच बदलतं जेव्हा माणूस स्वतःच्या सवयी बदलण्याची हिंमत करतो. तू म्हणतोस माझ्याकडे वेळ नाही, पण सत्य हे आहे की वेळ सगळ्यांकडे सारखाच असतो. फक्त कोणी तो वाया घालवतो आणि कोणी त्यालाच पायरी बनवतो. कोणी मोबाईलमध्ये दिवस घालवतो आणि कोणी त्या दिवसातून आपलं भविष्य घडवतो. आयुष्य तुला वारंवार संधी देणार नाही, दररोज दार ठोठावून सांगणार नाही की चल आज काहीतरी मोठं कर. जर तू आजला हलकं घेतलंस तर उद्या तुलाही हलकंच घेतलं जाईल. तू इतरांची प्रगती पाहतोस आणि मनात जळजळ होते, पण खरं सांगायचं तर जे आज पुढे दिसतात त्याने कधीतरी झोप, आराम आणि मजा यांचा त्याग केला होता. तेही थकले होते, तेही घाबरले होते, पण त्यांनी थांबणं निवडलं नाही. कोणीही माणूस सहजवर पोचत नाही. प्रत्येक हसण्या चेहऱ्यामागे संघर्ष असतो, प्रत्येक ओळखीमागे मेहनत असते आणि प्रत्येक सन्मानामागे स्वतःशी झिजलेल्या लढाया असतात. तू जर वारंवार हरलास तर याचा अर्थ तू हरायला जन्मलास असा नाही. याचा अर्थ एवढाच की तुला अजून शिकायचं आहे, कारण जो शिकतो तोच पुढे जातो आणि जो प्रत्येक वेळी कोसळूनही उभा राहतो तोच एक दिवस उदाहरण बनतो. जग तुझ्यावर तेव्हाच विश्वास ठेवेल जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील. लोक तुझ्या शब्दावर नाही तर तुझ्या परिणामावर विश्वास ठेवतात. आज जे तुला दुर्लक्ष करतात उद्या तेच तुझी कहाणी सांगतील. लक्षात ठेव, सोपे रस्ते नेहमी गर्दीने भरलेले असतात आणि अवघड रस्त्यांवर माणूस अनेकदा एकटाच असतो, पण तोच एकटेपणा एक दिवस ओळख बनतो. जर तू आज तुझ्या भीतीपासून पळालास तर आयुष्यभर त्याच्यापासून पळत राहशील, पण ज्या दिवशी तू भीतीसमोर उभा राहायला शिकलास त्या दिवसापासून परिस्थिती मागे हटू लागेल. कोणतीही जादू होणार नाही, एका रात्रीत सगळं बदलणार नाही. प्रत्येक बदल हळूहळू येतो. फक्त अट एवढीच की तू रोज थोडा चांगला बनलाच पाहिजे. उद्यापासून नाही तर आजपासून बन. तुला तुझी किंमत स्वतः वाढवावी लागेल, कारण जग कुणालाही मोफत काही देत नाही. जेव्हा तू स्वतःवर काम करशील तेव्हा जग तुला उपयोगी समजेल. तुझे आई वडील कदाचित काही बोलत नसतील, पण त्यांच्या शांततेत अपेक्षा लपलेली असते. त्यांना वाटतं की तू ती आयुष्य जगावीस जिथे स्वतः जगू शकले नाहीत. आणि ही जबाबदारी नाही तर एक संधी आहे. आयुष्याने तुला अडचणी दिल्या आहेत कारण तुझ्यात त्या सणखण्याची ताकद आहे. जर तू कमकुवत असतास तर परिस्थिती एवढी कठीण नसती. आता प्रश्न हा नाही की तू कुठे उभा आहेस, प्रश्न हा आहे की तू किती दूर जायला तयार आहेस. दररोज स्वतःशी एक वचन दे की काही झालं आज मी मागे हटणार नाही. एक पाऊल जरी असलं तरी मी पुढे टाकेन. लक्षात ठेव, जो आज स्वतःला बदलतो तोच उद्या आपली गोष्ट बदलतो आणि ज्याची गोष्ट बदलते त्याला जग लक्षात ठेवतं. आता निर्णय तुझा आहे, ती जुनी आयुष्य जगायची की ज्याचं स्वप्न तू रोज पाहतोस ती आयुष्य. कारण वेळ चालू आहे आणि तू नाही चाललास तर वेळ तुला मागे टाकेल. आता उठ, आता सुरुवात कर, आता स्वतःला सिद्ध कर, कारण जगाला अजून एक कारण नको, जगाला बदललेला माणूस हवा आहे.